रामकृष्ण हरी. मी कोमल तडेगावकर सनातन मराठी संस्कृती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी येणारी त्रिपुरारी पौर्णिमा या तिथीचा दिनविशेष आणि शास्त्रीय महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. तर या तिथीला देव दीपावली का म्हणतात, त्रिपुरारी पौर्णिमा का म्हणतात आणि त्रिपुर का जाळला जातो याच्या संबंधाने थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. एका वेळेला तारकासूर नावाचा राक्षस आणि त्याची 3 मुलं तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन या तिघांनी भगवान ब्रह्मदेवाची 1,00,000 वर्ष तपश्चर्या करून भगवान ब्रह्मदेवाला प्रसन्न करून अमोप अशा प्रकारे त्यांच्याकडनं शक्ती प्रदान करून घेतली. आणि त्यासोबतच त्या भगवान ब्रह्मदेवाने त्यांना सोनं, रूपा आणि लोखंड हे 3 नगर, 3 पुऱ्या त्यांना बहाल केल्या. ह्या 3 पुऱ्या मृत्यूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक तिन्ही लोकांमध्ये कधीही संचार करू शकत होत्या अशा ह्या 3 पुऱ्या त्यांना ब्रह्मदेवाने बहाल केल्या. परंतु मिळालेल्या शक्तीचा हे दुरुपयोग करायला लागले. साधू संतांना त्रास देऊ लागले, देवी देवतांना त्रास देऊ लागले, यज्ञ यागादी कर्म बंद पाडले, नामधारकांना त्रास देऊ लागले, उन्मत्त करून सोडला पूर्ण भाग त्यांनी. आणि त्यावेळेला ऋषीमुनी, देव, सर्व संत वृंद हे भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूंकडून शंकराकडे गेले. हात जोडून विनंती केली, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम, आम्हाला या संकटातून तुम्ही वाचवा अशी प्रार्थना केली. त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान शंकराने सुद्धा या 3 त्रिपुरांसोबत युद्ध केलं, परंतु त्यांना विजय मिळाला नाही. आणि त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी चुकतंय. म्हणून ब्रह्मदेवाने ज्या वेळेला यांना शक्ती दिली, ज्या वेळेला वर दिला, त्यावेळेला सांगितलं की तुमचे 3ही नगर एक क्षण का होईना एका रेषेत ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुमचा मृत्यू होईल, अन्यथा होणार नाही. मग अशा वेळेला भगवान शंकराला काही सुचेन असं झालं, म्हणून त्यांनी डोळे नेत्र बंद केले आणि भगवान गणपतीचं, गणरायाचं स्मरण केलं. त्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत केलं. बघा 17व्या अध्यायातली उभी आहे. त्रिगुण त्रिपुरी वेढीला, जीवत्व दुर्गी आडीला, तो आत्मशंभूनी सोडविला तुझिया स्मृती. आणि या भगवान गणेशाचं स्तवन केल्यानंतर काही काळामध्ये हे 3ही पुर एका रेषेत आले आणि तत्क्षणी त्या संधीचा फायदा घेत भगवान शंकराने या 3ही तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन या तिघांचा वध केला. सर्व देवीगण, सर्व देवगण, ऋषी मुनी, सर्व नामधारक सर्व अतिशय आनंदोत्सव साजरे त्यावेळेला करू लागले. आणि सर्वच्या सर्व ज्या वेळेला पृथ्वी तलावर श्री क्षेत्र काशी नगरामध्ये ते आले, तर पूर्ण काशीचा घाट, पूर्ण काशी नवे पूर्ण भारत भर त्या ठिकाणी प्रत्येक घरोघर दिवे लावण्यात आले. आपण बघा, अश्विन अमावस्या म्हणजे दिवाळी हा सण का साजरा करतो मी यापूर्वी सांगितलं की भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवून अयोध्येत आले, तो दिवस म्हणजे दिवाळी. आणि तो आनंदोत्सव आपण वर्षानुवर्ष आजही साजरा करत आहोत. या रीतीनेच या त्रिपुरारी पौर्णिमेला देव दीपावली असा सुद्धा एक शब्द आहे. याचं कारणच मुळात हे ती मनुष्याची दिवाळी आणि ही देवांची दिवाळी. त्रिपुरासुर नावाच्या या राक्षसांना भगवंतांनी मारलं, त्याचा आनंद म्हणून सर्व देव सुरगण हे पृथ्वीवर काशी क्षेत्रामध्ये आले आणि त्यांनी दिवाळी साजरी केली. भगवान श्री शंकरांनी आपली मदत केली, त्यांची कृतज्ञता म्हणून त्यांची भक्ती त्यांनी आरंभली. आणि तीच परंपरा वर्षानुवर्ष आजही आजतागयत आपण त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे. असं म्हणतात की आजच्या या तिथीला प्रत्यक्ष भगवंत, सर्व देवी देवता हे पृथ्वी तलावरती येऊन देव दीपावली साजरी करतात. असा हा आजच्या तिथीचा बहुमान त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण भारतवर्षामध्ये आजच्या तिथीला सायंकाळी गोरज मुहूर्तावर, ज्याला आपण प्रदोष काल म्हणू, 5 ते 7 दरम्यान आपल्या कुटुंबामध्ये जर काही आर्थिक समस्या असेल
शत्रूची काही समस्या असेल तर शारीरिक काही पीडा असेल तर या पीडेच्या परिहारार्थ 750 वाती एकत्र करून त्याला त्रिपुर जाळणे असं म्हणतात. तर एक वात कशी करायची तर एका वातीचे 3 वेढे, त्याला त्रिगुण वेढे सुद्धा आपण म्हणू. एका वातीला 3 वेढे तयार करायचे, त्याला एकत्र पीळ द्यायचं. असे 750 वाती तयार करून एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये ती पूर्ण 750 वातीचा जो काही गुठ्ठ तयार होईल तो एका ठिकाणी ठेवायचा. आणि अशा वेळेला आपल्या देवघराच्या समोरच चौरंग अगरपाटावर कपडा टाकून गणपती बाप्पाला त्या ठिकाणी पाणी पंचामृत अर्घ्य देऊन स्नान घालावं. स्वच्छ स्नान घालून चौरंगावरती धान्याची रास मांडून गणपती बाप्पाला ठेवावं. भगवान शंकराची पिंड आपल्या घरात असेल त्या पिंडीला सुद्धा स्वच्छ गंगाजलाने पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर पंचामृताने स्नान घालावं, भस्माने स्नान घालावं, अत्तराने स्नान घालून धान्याच्या राशीवरती ठेवावं. भगवान गणपती आणि भगवान शंकर या दोन्हीही पिता पुत्राचं आज पूजन सांगितलेलं आहे. यथाशक्ती ते पूजन आपल्याला करायचं. हळद कुंकू गंध अक्षता फूल धूप दीप नैवेद्य दाखवून भगवंताला वंदना करायची, नमस्कार करायचा. आणि जी तुम्हाला त्रिपुर मी सांगितलं, आता तो त्रिपुर आपल्याला पेटवायचा आहे. त्याला हळदी कुंकू अर्पण करून त्याला प्रज्वलित करा. दाम्पत्य असेल, जोडी असेल तर उत्तम, नसेल तर एकट्यानेही पूजा केली तर हरकत नाही. त्यावेळेला ते त्रिपुर पेटवल्यानंतर त्यामध्ये काही आहुत्या द्यायच्या सांगितलेल्या आहे. तर गणपतीच्या आपल्याला आहुत्या द्यायच्या आहे 11, किमान 11 दिल्या 21 दिल्या तरी हरकत नाही. शुद्ध गाईचं तूप त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. श्री गणेशाय नमः स्वाहा असा 11 वेळेला जप करून 11 आहुत्या द्यायच्या. भगवान शंकराला ओम नमः शिवाय किंवा मृत्युंजय मंत्राच्याही आहुत्या आपण दिल्या तरी हरकत नाही. या आहुत्या 11, 21, 108 आपण आपल्या यथामतीप्रमाणे यथाशक्तीप्रमाणे देऊ. त्यानंतर खरोखर आपल्या जीवनामध्ये आर्थिक अडचण असेल तर कमलगट्ट्याची एक माळ, 108 मण्यांची माळ असते, ते 108 कमलगट्टे एकत्र करून त्याची सुद्धा आपल्याला एक एक आहुती त्या ठिकाणी, एका एका मण्याची आहुती त्या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे. किंवा 11 ही आहुती आपण दिल्या तरी हरकत नाही. आता ज्या वेळेला हा त्रिपुर शांत होईल, म्हणजे त्रिपुर पूर्ण जळाला की त्याच्यामध्ये त्याची रक्षा उरेल. ती रक्षा कुटुंबातील सर्वांनी स्त्रियांनी सोडून आपल्या कपाळी लावावी. भगवान शंकराला ती रक्षा अर्पण करावी आणि ती थोडीशी रक्षा पाण्यामध्ये एकत्र करून आपल्या पूर्ण घरभर त्या ठिकाणी शिंपडून द्यावी. काही बहिर्बाधा असेल तर ती निवृत्त याद्वारे या दिवशी होत असते. किंवा जर बहिर्बाधा नसेल तर बहिर्बाधा होणार नाही यासाठी आपल्याला ही रक्षा आणि पाणीयुक्त आपल्या घरामध्ये ती शिंपडवायचं आहे. आता उरलेली जर रक्षा असेल तर ती रक्षा आपण एखाद्या झाडाच्या कुंडीच्या खोडाशी टाकू शकतो. मात्र रक्षा तुळशी वृंदावनात टाकायची नाही, कारण तुळशीला निर्माल्य आपल्याला टाकायचं नाही. आता ही पूर्ण अशा प्रकारची यथाशक्ती आपल्याला जशी शक्य होईल तशी भक्ती करायची. 750 वाती कदाचित आपल्याकडनं झाल्या नाही तर बघा, नियम हा असतोच, परंतु नियमापेक्षा आपली श्रद्धा महत्वाची आहे, आपला भाव महत्वाचा आहे. कारण सुप्रसन्न प्रकर्तव्यम कर्मेदम विधिपूर्वकम, तुम्ही विधिपूर्वक कर्म करा असं सांगितलंय, परंतु कसं सुप्रसन्नाने करा. कदाचित त्या विधीमध्ये काही वस्तू कमी अधिक झाली तर हरकत नाही, पण आपलं मन सुप्रसन्न मनानं आपल्याला ते करायचं आहे. म्हणून 750 वाती आपल्याकडनं जर नाही झाल्या तर 3 वाती करा आणि थोडासा कापूस एकत्र करून तोच कापूस शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून आपण आहुत्या देऊ शकतो. सरळ साधी आणि सोपी अशा प्रकारची विधी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवसापासून जी चातुर्मासाला सुरुवात होती ती समाप्ती कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी असते. म्हणून या दिवशी कार्तिकी स्नान सुद्धा सांगितलेलं आहे. अजून एक महत्व, कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजे प्रबोधिनी एकादशीला सुरुवात झालेला तुलसी विवाहारंभ हा कार्तिक पौर्णिमेला या दिवशी, आजच्या दिवशी याची सुद्धा सांगता आहे. म्हणजे तुलसी विवाहासाठी हा शेवटचा दिवस आहे. तर आपल्याला शक्य होईल तर निश्चित अशा प्रकारे ही पूजा करा. आपल्याला जर काही अडचणी यामध्ये उद्भवल्या असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आपल्या सूचना आम्हाला कळवा.
काही अडीअडचणी असेल तर त्या कळवा, काही प्रश्न असेल तर ते सुद्धा त्यामध्ये आपण निश्चित विचारू शकता. आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रमंडळी नातेवाईकापर्यंत जरूर पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. रामकृष्ण हरी.